नमस्कार मंडळी, प्रीताज किचन मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. तर मंडळी, आज आपण हिरव्या मुगाची डाळ मोगलाईची रेसिपी बघणार आहोत. तर मंडळी, अतिशय चविष्ट लागते, एकदम कमी साहित्यामध्ये होते, कोणत्या मसाल्याची जास्त गरज नाही आणि तुम्हाला फक्त हिरवे मूग भिजवून ठेवायचे आहेत आणि करायचे आहेत. तर मंडळी, आपण आज हिरव्या मुगाची डाळ मोगलाईची रेसिपी बघणार आहोत. तर चला मंडळी, त्यासाठी लागणारे साहित्य बघूयात. पण त्या अगोदर आपल्या प्रीताज किचनला लाईक करा, व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या प्रीताज किचनला कमेंट करायला विसरू नका. तर मंडळी, इथे मी 1 वाटी मूग 5 ते 6 तास भिजवून घेतले होते. तुम्ही रात्रभर भिजवले तरी देखील चालेल. आणि भिजवून झाल्यानंतर त्यातलं पाणी काढून मी स्वच्छ त्याला परत धुवून घेतले होते. आता कुकरमध्ये ते आपल्याला टाकायचे आहे. कुकरमध्ये टाकल्यानंतर त्याच्यामध्ये आपण खडे मसाले टाकणार आहोत. काळी मिरी, लवंग, दालचिनी, तमालपत्र, 2 हिरवी इलायची, 2 मसाला इलायची असं याच्यामध्ये सर्व टाकून घ्यायचं आहे. तुम्ही या सगळ्यांची पोटली बांधून त्याच्यामध्ये टाकली तरी देखील चालेल. मी आता असे खडे टाकलेले आहेत आणि ते परत नंतर आपण शिजवून घेतल्यानंतर मग ते जे खडे मसाले जेवढे काढता येतील तेवढे आपण काढू शकतो. पण पोटली जर बांधली तर ते पोटली त्याच्यामध्ये टाकून द्यायची आणि ती परत नंतर तुम्हाला ती पोटली हाय अशी बाहेर काढली तरी देखील चालू शकते. आता इथे मी सगळं टाकून घेतलेलं आहे. तर आता याला झाकण लावण्याचे आहेत. 2 ते 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. तर मूग आपल्याला पूर्णपणे मऊ होतील असे शिजवून घ्यायचे नाही, तर थोडेसे मूग एक 70 ते 80% शिजतील असे शिजवून घ्यायचे आहेत. आणि त्याच्यानंतर इथे मी कुकरला 3 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत. आणि आता आपल्या इथे शिट्ट्या झाल्यानंतर तुम्हाला दाखवते मी मूग कशा प्रकारे शिजलेले आहेत. तर इथे आपण जे खडे मसाले टाकलेले आहेत ते आता काढून घेणार आहोत. इथे तुम्हाला मी दाखवलेलं आहे. तर मूग आपल्याला असा पूर्णपणे शिजवून घ्यायचा आहे, जेणेकरून तुम्हाला इथे दिसत आहे मूग थोडासा अखंड देखील दिसत आहे असा मूग शिजवून घ्यायचा आहे. आणि आता जे आपण हे तमालपत्र ते टाकलेलं आहे, जेवढे निघतील तेवढेच मी काढून घेतलेले आहे, जास्त काही काढलेलं नाही. फक्त वेलची आणि तमालपत्र तेच काढून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर आता आपण याच्यामध्ये जे खडे मसाले टाकून घेतलेले होते ते सर्व काढून घेतल्यानंतर इथे मी बिरिस्ता तयार करण्यासाठी तेलामध्ये 2 मोठ्या आकाराचे कांदे तळण्यासाठी टाकलेले आहेत. आणि त्याचा कलर चेंज झाला, अशा प्रकारे कलर चेंज झाल्यानंतर ते एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे. तुम्ही एका टिश्यू पेपरवर पसरून देखील ठेवू शकता, जेणेकरून ते कुरकुरीत होतात आणि त्यातले तेल देखील पूर्णपणे निघून जातं. तर आता आपला इथे बिरिस्ता तयार झालेला आहे. तर बिरिस्ता काढून घेऊया. आणि त्याच कढईमध्ये आपल्याला डाळ मोगलाई करण्यासाठी आपण तेच तेल वापरणार आहोत. तर चला, इथे तेलामध्ये मी अर्धा चमचा जिरे आणि 2 बारीक चिरलेले कांदे घेतलेले आहेत. आता हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. कांद्याचा कलर बदलल्यानंतर याच्यामध्ये हिरवी मिरची, आलं आणि लसूणाची बारीक चिरून किंवा किसून घेतलेलं मी ऍड केलेलं आहे आणि ते व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. त्याचा कलर चेंज होईपर्यंत त्याला परतून घ्यायचा आहे. तर इथे आता कांद्याचा आणि लसणाचा कलर चेंज झालेला आहे. तर आता याच्यामध्ये आपण हळद, धनेपूड आणि बेडगी मिरची पावडर टाकणार आहोत. तिखटसाठी तुम्ही तिखट मसाला टाकणार असाल तरी देखील तुम्ही ऍड करू शकता, पण आमच्यामध्ये घरामध्ये जास्त कोण तिखट खात नाही, त्यामुळे मी तिखट मसाला ऍड केलेला नाही, फक्त कलरची बेडगी मिरची पावडर ऍड केलेली आहे. आणि मसाला शिजण्यासाठी आता आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी ऍड करणार आहोत आणि हे मसाले व्यवस्थित असे शिजवून घ्यायचे. त्याच्यानंतर 1 चिमटभर हिंग देखील टाकून घेतलेले आहे. हिंग अगोदर टाकून घ्यायचे नाही, हिंग अगोदरच टाकून घेतल्यानंतर ते थोडेसे करपले जातात आणि त्याचा म्हणजे जो स्वाद आहे तो रेसिपीला लागत नाही, त्यामुळं हिंग नंतर ऍड करायचे आहे. त्याच्यानंतर मी इथे दही ऍड केलेलं आहे. दही व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे आणि मगच ऍड करायचं आहे, नाहीतर त्याच्या दह्याच्या थोड्याशा अशा गाठी दिसतात. आणि दही आपल्याला मसाल्यामध्ये छान असे शिजवून घ्यायचं आहे. चांगला त्याचा आंबटसरपणा निघून गेला पाहिजे आणि रेसिपीला म्हणजे पदार्थाला चांगलं तेल सुटलं पाहिजे. तर आता तेल सुटल्यानंतर इथे जे आपण शिजवून घेतलेले मूग होते ती मी याच्यामध्ये ऍड केलेले आहेत. आणि तुम्हाला जशी कन्सिस्टन्सी पाहिजे तशी तुम्ही करू शकता. इथे मी याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी देखील ऍड केलेलं होतं. आणि आता याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ ऍड करणार आहोत आणि याला शिजवून घेणार आहोत. तर जास्त याला शिजवून घ्यायची गरज नाही, जेणेकरून मूग थोडासा असा अखंड दिसला पाहिजे अशा आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. आणि इथे मी भाजलेल्या कसुरी मेथीची पावडर ऍड केलेली आहे. त्याच्यानंतर बटर, तुम्हाला जर फ्रेश क्रीम याच्यामध्ये ऍड करायची असेल तर तुम्ही फ्रेश क्रीम देखील ऍड करू शकता, पण मी फक्त सर्विंगच्या टायमालाच फ्रेश क्रीम ऍड केलेली होती. आणि त्याच्यानंतर चिमटभर गरम मसाला वरण ऍड करायचा आहे, त्याने एकदम छान टेस्ट येते. आणि जो आपण कांदा तळलेला आहे
जो बिरिस्ता आहे तो आता याच्यामध्ये थोडासा ऍड करायचा आणि थोडासा नंतर आपण सर्विंग प्लेट मध्ये ऍड करणार आहोत. तर बारीक चिरलेली कोथिंबीर देखील टाकून घेतलेली आहे आणि आता याला अजून एक 2 मिनिटं व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं आहे आणि आपली रेसिपी तयार झालेली आहे. तर मंडळी, हा व्हिडिओ कसा वाटतो मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.